नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या माझ्या यूट्यूब चॅनल GST क्लासवर. तर आपण आर्यस अग्रवाल अंकगणित सिरीज बघत होता है ना. तर त्याच्यामध्ये आपण 5th चॅप्टर पाहणार आहोत, स्क्वेअर अँड स्क्वेअर रूट, क्यूब अँड क्यूब रूट है ना. थोडासा कन्सेप्ट अगोदर समजून घेऊ, काही ट्रिक पाहू याच्यामध्ये आणि त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काय बघू, काही प्रॉब्लेम बघू. ठीक आहे. तर बघा सपोज स्क्वेअर म्हणजे काय असतं ते एखाद्या संख्येच्या जेव्हा आपण काय करतो डबल करतो है ना. तर काही लोक तोपर्यंत तुम्ही काय करा, काही स्क्वेअर काढून ठेवा, मग मी तुम्हाला ट्रिक सांगेन. ठीक आहे. काही स्क्वेअर काढून ठेवा, त्या पद्धतीनं आपल्या याच्यामध्ये मी सांगेन तुम्हाला. बघा सपोज स्क्वेअर है ना. स्क्वेअर म्हणजे काय तर एखाद्या संख्येच्या, जसं मी म्हटलं 15चा स्क्वेअर आहे, तर त्याचा अर्थ काय होते की 15 गुणिले 15 है ना. तर 15 गुणिले 15 आपण जर केला असता तर किती आला असता है ना. तर 15 पाची 75चे 5 कॅरी 7, 15 1 15 आणि 7 बरोबर किती, 15 आणि 7 22 ना. अरे बरोबर की नाही. तर हा आला असं त्याचा स्क्वेअर है ना. पण आता ह्या सिंपल संख्येच्या स्क्वेअर तुम्ही डायरेक्ट मल्टिप्लाय करून काढू शकता. सपोज मी म्हटलं 69 गुणिला 69, तर तो थोडासा त्रास गेला असता तुम्हाला. तर त्याची मी ट्रिक सांगणार आहोत कसे काढायचे, 2 डिजिटवाले 3 डिजिटवाले. ठीक आहे. तर पण जसं आता हे आहेत जसे पॉईंटमध्ये आले संख्या, तर पॉईंटवाल्या संख्यांच्या तुमच्या काय होत असते, थोडासा प्रॉब्लेम होत असते बरोबर. तर काही नाही राहत पॉईंटवाल्या संख्येमध्ये. पहिली काय करायचं, विदाऊट पॉईंट त्या संख्येचा स्क्वेअर काढून घ्यायचा. सपोज या संख्येचा स्क्वेअर काढला असता आपण विदाऊट पॉईंट, किती आला असता, 16चा स्क्वेअर किती आहे 256 बरोबर. हा लिहून घ्यायचा अगोदर, लिहिला. आता इकडे पाहायचा पॉईंट नंतर किती आकडे आहेत, 2. पॉईंट नंतर 2 आकडे आहेत, तर इकडून पॉईंट नंतर त्याच्या डबल 4, म्हणजे पॉईंट कुठं आला असता, इकडून 4 अंकानंतर. आता 3च अंक आहेत इथं, ते 1 0 मी वाढवला, इथं आला असता पॉईंट. हा झाला असता या गोष्टीचा काय स्क्वेअर. कसं, तर बघा सपोज मी म्हटलं 0.5चा स्क्वेअर काढायचा आहे, तर काय झाला असता 0.5 इंटू 0. मग गुणाकार कसे करता तुम्ही, तर थोड्या वेळासाठी पॉईंट विसरता. 5 5 ओके. मग पॉईंट नंतर किती आकडे आहेत, 1 तर 2 आकड्यानंतर पॉईंट दिले असता. आला की नाही तसाच. तर मी तेच म्हटलं, पॉईंट नंतर एक संख्या असेल तर इकडून पॉईंट नंतर 2, इकडे पॉईंट नंतर पॉईंट स्क्वेअर करायचा आहे, इकडे पॉईंट नंतर सपोज 3 संख्या आहेत तर तिकडे 6, दुप्पट होत असते स्क्वेअरच्या याच्यामध्ये. ठीक आहे. तसंच क्यूबच्या याच्यामध्ये पाहू तिथं तिप्पट होत असते. बघा सपोज मला 1.8चा स्क्वेअर काढायचा आहे, तर मला 18चा स्क्वेअर माहिती आहे किती आहे 324 आहे. आता पॉईंट नंतर इकडे किती आकडे आहेत 1, तर इकडे किती यायला पाहिजेत 2, म्हणजे काय आला असता समजलं. आता इकडे बघा 21चा स्क्वेअर काढा, 0.021चा स्क्वेअर काढायचा. तर 21चा स्क्वेअर किती आहे 441. अरे बरोबर. आपल्याला 50पर्यंत जरी मिनिमम काय पाहिजे स्क्वेअर पाठांतर कसे करायचे त्याची पण सांगून देऊ, आपण ट्रिक पाहून घेऊ. ठीक आहे. तर 441. आता पॉईंट कुठं द्यायचा सर, तर इकडे पॉईंट नंतर किती आकडे दिसून राहिले 3, तर इकडून किती आकड्यानंतर 6, इकडे तर 3च आहेत. तर मी काय केलं 3 0 वाढवलो, इथं दिलो असतो काय पॉईंट, आणि हा झाला असता 0.021चा स्क्वेअर. तसंच शून्यवाल्या संख्येचा स्क्वेअर काढणं काय असते इझी असते, पण इथं शून्यांची संख्या काय होत असते डबल. म्हणजे सपोज मला 1200चा स्क्वेअर काढायचा आहे, मी 10च्या याच्यावरून सांगतो. सपोज 10चा स्क्वेअर काढला आपण किंवा 20चा काढतो म्हटलं तर काय होते, 10चा स्क्वेअर आपण लिहितो 100, 20चा स्क्वेअर का लिहिला असता 400. तर तुम्ही नोटीस कराल इकडे शून्य किती होते 1, तर इकडे किती आले कसे आले, तर 20 गुणिला 20 जेव्हा कराल तर शून्याचा गुणाकार तर 2 0 आणि 2 गुणिले 2 म्हणजेच. तर इकडे तसंच 12चा स्क्वेअर 144 आणि इकडे किती शून्य आहेत, तर इकडे किती झाले असते बस. असा सिंपल तरीक्यानं तुम्हाला काढायचा आहे. तसं स्क्वेअर रूट काय असते, स्क्वेअर रूट म्हणजे जसं आता इथं काही नाही आहे म्हणजे काय असते 2, काय असते पण तो लिहिला जात नाही. क्यूब रूटच्या वेळी आपण तिथं काय लिहित असतो 3 लिहित असतो बरोबर. तर हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे. मग एखादी संख्या सपोज स्क्वेअर परफेक्ट स्क्वेअर नसेल तर तिच्या कसा येईल. सपोज मी म्हटलं 128, 128चा स्क्वेअर कसा येईल, स्क्वेअर रूट काय येईल
तो पण आपण पाहू, ठीक आहे. तर पहिले इथं बघा, सपोज 64 आहे. आता यांची पद्धत पण मी समोर शिकवीन, पहिले कन्सेप्ट समजून घेऊ, ठीक आहे. म्हणजे काढायचं कसं त्यांचा स्क्वेअर रूट ते पण आपण शिकू नंतर, ठीक आहे. कन्सेप्ट काय आहे, तर हा कोणाचा स्क्वेअर आहे, 8चा, बरोबर आहे. म्हणजे याच्या आतमध्ये जवळजवळ या प्रकारे असेल 8 गुणिला, तर या दोनमधून एक 8 बाहेर पडेल, किंवा यालाच आपण असं पण लिहू शकतो 8चा स्क्वेअर. तर हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होऊन काय बाहेर पडला असता याच्यातून 8, सरळ सरळ, ठीक आहे. तर हा 64 जो आहे 8चा स्क्वेअर आहे, बरोबर. तर 64चा स्क्वेअर रूट काय झाला असता, इथपर्यंत लक्षात आलं काय आहे तर. हां, देन आता पॉईंटवाल्या संख्यांच्या कसा करायचा सर, तर आपण स्क्वेअरमध्ये पाहिला होता दुप्पट होते, तर याच्या हाफपट होतील. हाफपट म्हणजे 4 आहे तिकडे पॉईंट नंतर, तर इकडे किती येतील 2. पण पहिले पाहावं लागेल हा 225 कोणाचा स्क्वेअर आहे, 15. तर सर्वप्रथम आपण काय करून घेतला, 15 लिहून घेतला, लिहिला. हां, मग काय म्हणते, हा इकडे पॉईंट नंतर किती आकडे आहेत, कसे आले होते, जसं इथं पहा, इथे 2 होते, तर इकडे किती आले होते 4, इकडे पण 4 दिसून झाले. म्हणजे याच्या स्क्वेअर रूट जेव्हा घेतलो असतो याच्या, तर हा आला असता, तर याच्या स्क्वेअर रूट सपोज 15 आहे, तर इकडून किती आकड्यानंतर 2. तर हा कोणाचा स्क्वेअर रूट, म्हणजे याचा स्क्वेअर रूट काय झाला असता 0.15. तसंच हा बघा, आता हा कोणाचा स्क्वेअर आहे 1024, म्हणजे 32चा स्क्वेअर आहे, 32चा स्क्वेअर आहे की नाही. तर 32 मी लिहून घेतो अगोदर. मग राहिली गोष्ट कशाची, पॉईंटची. राहिली गोष्ट कशाची, तर पॉईंटचं स्क्वेअर म्हणजे कसं, आता इकडे पॉईंट नंतर किती आकडे दिसून झाले, तर इकडे, समजलं. हां, देन आता अशा फ्रॅक्शन पण येऊ शकते, काही नाही. फ्रॅक्शन वरच्याच्या पण सेपरेट घ्यायच्या, खालच्याच्या पण सेपरेट. म्हणजे 81चा स्क्वेअर रूट काय निघाला असता, आणि हा 484 कोणाचा आहे, तर हा झाला असता त्याचा स्क्वेअर रूट. ओके. देन सपोज शून्यवाल्या संख्या आहेत. आता बघा शून्यवाल्या संख्यांच्या कसा काढायच्या, 3600 दिलेलं आहे, इकडे 4 शून्य आहेत. आपण तिथं पाहिलं की 2 शून्य होते, ते त्याच्या स्क्वेअरमध्ये किती झाले होते 4. तर हा बी कोणाचा तरी स्क्वेअर आहे, इथं 4 शून्य दिसतात, म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये किती असतील. मग या 36 कडे लक्ष द्या, किती आला 6. देन याच्या किती आला असता, इथं 2 शून्य आहेत, तर इथं, आणि हा 64 कोणाचा आहे. ओके. आता सपोज 128चा स्क्वेअर रूट काय आहे, तर 128 कोणाचा स्क्वेअरच नाही आहे का. तर त्याला स्क्वेअरवाल्या संख्येसोबत तोडण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे फॅक्टर पाळण्याचा प्रयत्न करा. किती झाले असते, सपोज मी याला असं लिहू शकतो बघा, 64 गुणिला 2, 64 गुणिला 2 लिहू शकतो. तर बघा या 64चा प्रॉपर स्क्वेअर रूट निघत आहे किती, तर हा काय झाला असता, हा अंदरच राहिला असता स्क्वेअर रूट, ठीक आहे. त्यानंतर मग स्क्वेअर रूटचा ॲडिशन सबस्ट्रॅक्शन आपल्याला आला पाहिजे, अंडर रूटवाले जे संख्या आहेत है ना, तो पण बघूया आपण. मग काय क्यूबचा कन्सेप्ट काय म्हणते, तर क्यूबचा गुणाकार किती वेळा, 3 वेळा. जसा स्क्वेअरमध्ये आपण 2 वेळा गुणाकार करत होता, तर क्यूबमध्ये किती वेळा गुणाकार करून 3 वेळा. म्हणजेच 3 गुणिला 3 गुणिला 3 गुणिला है ना, म्हणजे 3 वेळा झाला असता है ना सपोज. तर 3 त्रिक 9 त्रिक, तर 3चा क्यूब राहिला असता काय. आता सिम्पलवाल्या संख्येचा तर डायरेक्ट गुणाकार करून काढून घ्याल, भारीवाल्या संख्येचा कसा कराल तर त्याची पण काय पाहून टाकू आपण, ट्रेक. ओके. मग 12चा क्यूब आहे, तर 12 गुणिले 12 गुणिले 12 गुणिले, मग 12 गुणिले 12 144, आणि पुन्हा 12चा मल्टिप्लाय 12 4 कॅरी 12 48 4, 12 1 12 5, या प्रकारे गुणाकार करून काढला असता. ओके. देन पॉईंटवाल्या संख्येचा क्यूब कसा काढला असता, तर जसा 8चा क्यूब आहे, तर 8चा क्यूब किती आला असता, किती आला असता. ओके. 512 लिहून घेतला आपण. इकडे पॉईंट नंतर किती आकडे दिसून झाले, तुम्ही त्याच्या स्क्वेअरमध्ये किती होती म्हणलं 3 पट, सॉरी क्यूबमध्ये किती होती म्हणलं 3 पट. स्क्वेअरमध्ये दुप्पट होतात आणि क्यूबमध्ये 3 पट. लक्षात राहील का गोष्ट. तर 3 पट म्हणजे इकडून किती संख्येनंतर
तर 0.8च्या क्यूब ज्याला असतं काय 512, 0.512. आता 0.02 आहे, मला एकच आकडा दिसत आहे 2, तर 2चा क्यूब किती आहे 8. ओके, मग पॉईंट नंतर किती आकडे दिसत आहेत, तर इकडून पॉईंट नंतर किती आकडे पाहिजे 6, 3 पट. म्हणजे कुठं आला असता, पॉईंट नंतरचे आकडे मोजा 1 2 3 4 5. कळलं. हां, मग 0.03चा क्यूब करायला असता 3चा क्यूब किती आहे. ओके, पॉईंट नंतर एक आकडा, इकडून पॉईंट नंतर 3 आकडे पाहिजे होते, या प्रकारे आला असता. हां, मग 5चा क्यूब झालं. समोर सोडवायचे आहे तिथे तुम्ही डेसिमल फ्रॅक्शनमध्ये शिकला पॉईंट कसा रिमूव्ह करायचा. बरोबर. आता गोष्ट आली क्यूब रूटची. क्यूब रूट म्हणजे हा कोणाचा तरी क्यूब है ना, तर मग हा 0.512 आताच पहिला आपण कोणाचा क्यूब दिसत आहे. इकडे 3 आकडे होते, तर 8 दिसला आपल्याला 512, तर इकडून एक आकडा. मग हा 729 कोणाचा क्यूब दिसत आहे तुम्हाला, तर 9 लिहून घेतला आपण. मग इकडे पॉईंट नंतर किती आकडे दिसत आहेत, म्हणजे इकडून किती पाहिजेत, कारण 2च्या तिप्पट झाला ना. हां, तर 0.09चा क्यूब असता काय 0.000720. मग इकडे हा 8 दिसत आहे, म्हणजे 2चा असेलच हा. मग पॉईंट नंतर किती दिसून राहिला 9. 3 पट कोणाच्या 3 पट आहे हा 9, कोणाच्या 3 पट आहे 3च्या ना, म्हणजे पॉईंट नंतर किती आकडे पाहिजे होते 3. म्हणजे 0.002चा जेव्हा क्यूब काढला असता बघा, जसा 0.02चा काढला क्यूब तर किती आले होते 6. 0.002चा अगर काढला असता तर किती आले असते 9. 3 त्रिक 9 झाले असते. हां, देन हा 125 कोणाचा, आता फ्रॅक्शनवाली संख्या सपोज 0.125 दिसत आहे, तर 125 कोणाचा क्यूब आहे 5चा. आणि पॉईंट नंतर 3 आकडे, म्हणजे इकडे पॉईंट नंतर 1, इकडे पॉईंट नंतर किती आकडे दिसत आहेत 6, तर म्हणजेच 64 कोणाचा आहे, तर कोणानं 0. या प्रकारे आला असता. कळलं. सपोज इथं एक जरी शून्य गायब असता आणि त्याचा क्यूब काढा म्हणला असता, तर काढू शकले असता का, बरोबर निघलाच नसता. अरे कळली गोष्ट की नाही कळली. एक जरी काय असता गायब असता शून्य. अरे ठीक आहे. हां, देन स्क्वेअर्समध्ये काय बघा, जसे हे स्क्वेअर्स तुम्हाला इथे दिलेले आहेत. तुम्ही एक गोष्ट नोटीस करा याच्यामध्ये. काय नोटीस कराल, तर युनिट डिजिट कन्सेप्ट काय आहे. जसा 1च्या स्क्वेअर तुम्हाला इथे किती दिसत आहे, तसेच 11च्या स्क्वेअरच्या लास्ट डिजिट काय दिसत आहे, तसेच 21च्या स्क्वेअरच्या लास्ट डिजिट काय दिसत आहे 1. गोष्ट कळली. म्हणजे ज्याच्या स्क्वेअर सपोज एखाद्या संख्येच्या नंबरच्या लास्ट डिजिट काय असेल 1, तर त्याच्या स्क्वेअर जेव्हा तुम्ही कराल त्याच्या काय कराल, तर त्याच्या लास्ट डिजिट काय येईल 1. मग हा 1 अजून कुठं येत आहे बघा, 9च्या स्क्वेअरमध्ये काय येत आहे, पुन्हा 19च्या स्क्वेअरच्या लास्ट डिजिट काय येत आहे, पुन्हा 29च्या बघा 1 येत आहे. अरे येत आहे का, म्हणजे हा कोणाकोणाच्या एक तर 1 आणि 9 असेल तरी पण काय आला असता 1. हे गोष्ट क्लिअर झाली का. हां, मग ज्याच्या लास्टमध्ये 2 आहे किती आला 4, तसेच 12च्या लास्टमध्ये काय आला, तसेच 22च्या लास्टमध्ये काय आला, 32च्या लास्टमध्ये काय आला दिसत आहे. ओके, तर अजून 8 बघा, 8च्या स्क्वेअर केला तर काय आला, 18च्या स्क्वेअरमध्ये लास्टमध्ये काय आहे, पुन्हा 28च्या स्क्वेअरमध्ये काय दिसत आहे, म्हणजे हा 4 केव्हा येईल, लास्ट डिजिट 4 केव्हा येईल,
कोणाकोणाच्या वेळेस आला होता? 2 and याच्या लास्ट डिजिट काय आला असता? 4. तसेच पुन्हा बघा 3 आणि 7 असेल, 3 आणि 7 यांच्या लास्ट डिजिट काय येत आहे बघा? 9. लास्ट डिजिट काय येत आहे? तसेच 4 आणि 6 यांच्या लास्ट डिजिट काय येत आहे बघा? 6. बरोबर. आणि 5च्या लास्ट डिजिट तर ऑलवेज काय येईल? म्हणजे कोणत्या बी स्क्वेअर नंबरमध्ये लास्टमध्ये फक्त तुम्हाला कोणते नंबर दिसायला पाहिजेत? परफेक्ट स्क्वेअर जो राहील नंबर त्याच्या लास्टमध्ये तुम्हाला हेच नंबर दिसतील. याच्या व्यतिरिक्त दुसरे कोणते नंबर येणार आणि असेल तर तो कोणाचा परफेक्ट स्क्वेअर राहू शकत. अरे समजून झाले? सपोज मी तुम्हाला विचारलं 1 2 3 4 आणि 2 हा कोणाचा स्क्वेअर आहे? राहू शकते का कोणाचा स्क्वेअर? कारण लास्टमध्ये काय दिसत आहे? आणि परफेक्ट स्क्वेअर जेवढे बी आहेत त्या सगळ्यांच्या लास्टमध्ये काय दिसतील तुम्हाला? एक तर 1, नाहीतर 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 याच्या व्यतिरिक्त दिसतील का काही? पाहून घ्या. 0 तर आहे. आता 0 तर राहीलच ना बाबा. हा 0 राहील. घ्या 0. हे विचारी हिनाली म्हणते 0 पाहिजे. घे 0 घे. याच्या व्यतिरिक्त दुसरे डिजिट दिसू शकतात का? पण 0 बी कमाल आहे बघ. सपोज मी म्हटलं हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे का? 0 आहे पण स्क्वेअर आहे का? परफेक्ट स्क्वेअर नाही आहे. काहून का? 0चा मानणं काय? एक 0 असेल तर स्क्वेअर करीन तर किती आले पाहिजेत? 2 असतील तर म्हणजे 2च्या पटीतल्या पाहिजेत. 2च्या पटीत आहे का? म्हणजे याचा स्क्वेअर रूट काढू शकता का तुम्ही? क्यूब असेल तर 3च्या पटीमध्ये 0 पाहिजेत. अरे क्यूब असेल तर गोष्ट कळली? ओके. मग याच्यामध्ये काही थोडासा पॅटर्न आहे. थोडासा चेक करा पॅटर्न. 20 पर्यंत तुम्हाला माहीतच आहेत स्क्वेअर. अरे 20 पर्यंत माहीत आहेत. देन 21 पासून ते 30 पर्यंत 21 पासून ते तुम्हाला पाठांतर करावं लागेल थोडा किंवा पॅटर्न आहे त्याच्यामध्ये पण. बघा कोणता पॅटर्न आहे. 21च्या लास्टमध्ये 41 अरे दिसत आहे. 29च्या लास्टमध्ये पण काय दिसत आहे? 22च्या लास्टमध्ये 28च्या लास्टमध्ये पण काय दिसत आहे? दिसत आहे. म्हणजे जर मी हे एका बाजूला असं लिहून काढलो असतो कुठे गेला बे? पुरा सापच झाला. सपोज मी असं लिहून काढलो असतो 21 22 23 24 25 26 27 28 29 30 441 48 4 23चा किती आहे? 529. हां 529. 24चा 576. 25चा 600. आणि बघा आता हा 76 इथं गेला ना, इथं पण येईल 76 पण 676. 27च्या आता 6 6 वाले 2 झाले, 5 5 वाले 2 झाले तर 7 7 वाले 2. 29च्या 7 झाला 8 841 आणि 30च्या 900 डायरेक्ट. ठीक आहे. तर बघा हा 41 आणि हा दिसत आहे. अरे दिसत आहे. मग लक्षात कसं ठेवायचं? तर 4 4 वाले 2 आहेत, 5 5 वाले, 6 6 वाले, 7 7 वाले आणि 8 वाला. म्हणजे 30 पर्यंत आरामात तुम्हाला स्क्वेअर पाठांतर होऊ. अरे होतील का? हा 84 बघा इथं आहे, इथं पण आहे. 29 इथं आहे, इथं आहे. 76 इथं आहे आहे. हां मग समोर पाठांतर करायचे आहेत पुन्हा. सपोज 30 पर्यंत झाले
31 पासून तर 40 पर्यंत थोडा लक्षात ठेवा लागेल तुम्हाला. 31 पासून तर 40 याची काही तुम्हाला ट्रिक वगैरे दिसणार नाही. पण 41 पासून पुन्हा बघा ट्रिक आहे. 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. काय दिसत आहे ट्रिक पहा बरं, नोटीस करा थोडासा. दिसत आहे काय? 16, 17, 18, 20, दिसली की नाही दिसली? मग शून्याचा स्क्वेअर डबल शून्य. आता हा 49 50ला कितीनं कमी आहे? तर 1चा स्क्वेअर तर 0 1. हा 48 50पेक्षा कितीनं कमी आहे? तर 2चा स्क्वेअर. हा 3नं कमी आहे, हा 4नं कमी आहे, हा 5नं कमी आहे, हा 6नं कमी आहे, हा 7नं कमी आहे, हा 8नं कमी आहे, हा 9नं कमी आहे. आहे का पहा बरं? आहे टेक्निक दिसली? पाहिल्या होत्या पहिले कधी? नाही पाहिल्या होत्या? माहीत होती की नव्हती माहीत? आता 50 ते 60 मध्ये पण बघा, दिसली टेक्निक? काय दिसत आहे? 26, 27, 28, 29, 30, 31, 32, 33 दिसली. आणि उलटे स्क्वेअर, 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 3चा, 5चा, अरे 4चा दिसला, 5चा. पण पहिले कधी पाहिलो का आपण या टेक्निकने द्यायला का? नाही पाहिला. अरे पाहिला का? अरे तेच तर दिसत आहे, 6चा स्क्वेअर, 7चा स्क्वेअर दिसत आहे. मग पुन्हा बघा 61 ते 70. 61 ते 70 मध्ये काय दिसत आहे तुम्हाला? समोरची लाईन तर दिसत आहे 37, 38, 39, 40, 42. पण 42 आला, 43 आला, 44, 41 नाही आला, है ना? तर याच्यामध्ये थोडासा ट्रिक लावणं काय होईल? कठीण होईल. ती दुसरी ट्रिक सांगेन मी तुम्हाला. पुन्हा बघा कोणती लाईन? 91 ते 100 वाली लाईन बघा. 91 ते 100 वाली लाईन बघा. 82, 84, 86, 88, 90, 92, 94, 96, 01, 04, 09. 1चा स्क्वेअर आहे ना? तर या प्रकारे थोडासा नोटीस करायचा आपण. ओके, तर आपण काय पाहिलं याच्यामध्ये? युनिट डिजिट कन्सेप्ट समजून घेतला की लास्टमध्ये कोण कोण राहू शकतात. 1 राहू शकते, 4 राहू शकते, 9 राहू शकते, 5 राहू शकते, 6 राहू शकते, अजून 0 राहू शकते. याच्या व्यतिरिक्त लास्टमध्ये कोणता बी नंबर आला तर त्याच्या परफेक्ट स्क्वेअर राहू शकत, म्हणजे तो कोणाच्या परफेक्ट स्क्वेअर राहू शकत? वाढू समोर. तसंच क्यूबमध्ये नोटीस करा थोडासा. क्यूबमध्ये काय दिलेलं आहे? आता क्यूबमध्ये काय होत असते बघा? 1चा क्यूब, 2चा क्यूब, 3चा क्यूब, तर लास्टमध्ये देन 4चा क्यूब. लास्टमध्ये काय येईल? 4च्या क्यूबमध्ये 4. 14च्या क्यूबमध्ये पण बघा लास्टमध्ये काय आला? अरे आला की नाही? कारण 4 वेळा मल्टिप्लाय होते ना तो. 24च्या क्यूबमध्ये पण बघा लास्टमध्ये काय आला? देन 5च्या क्यूबमध्ये तर हमेशा काय येईल? देन 6च्या क्यूबमध्ये तर हमेशा स्क्वेअरमध्ये पण 6 आणि क्यूबमध्ये पण 6च येईल. 7च्या क्यूबमध्ये लास्टमध्ये, अरे ठीक आहे, 8च्या क्यूबमध्ये 2 येत आहे आणि 9च्या क्यूबमध्ये 9.
तसाच बघा 19च्या क्यूबमध्ये 9, 29च्या क्यूबमध्ये 9 आणि शून्यवाल्या तर माहितीच आहे. म्हणजे लास्टमध्ये कोण राहिला तर त्याच्या परफेक्ट क्यूब नाही निघू शकत. तर 1B आहे, 2B आहे, 3B आहे, 4B आहे, 5B आहे, 6B आहे, 7B आहे, 8B आहे, सगळेच नंबर तुम्हाला पाहायला मिळते. तर मग काढावं लागते त्याच्या क्यूब रूट है ना. तर थोडासा नोटीस करायला लागेल तुम्हाला काय येऊ शकते. ठीक आहे. तर लास्ट डिजिट युनिट डिजिट कन्सेप्ट पकडायचा. सपोज एखाद्याच्या लास्टमध्ये काय असेल 6 असेल तर हा कोणाकोणाचा राहू शकते क्यूब, कोणाचा क्यूब राहू शकते 6वाल्या संख्येचाच क्यूब राहू शकते. अरे दुसरा कोणाचा राहू शकते का पहा, दुसऱ्या कोणाच्याच क्यूबमध्ये तुम्हाला 6 दिसणार नाही. देन 1च्या क्यूबमध्ये 1च राहू शकते. देन 2च्या क्यूबमध्ये काय येईल लास्टमध्ये हमेशा. म्हणजे जर मी म्हटलं तुम्हाला 512चा क्यूब काढा आणि ऑप्शन दिले तर तुम्ही लास्ट डिजिट काय चेक करणार, लास्ट डिजिट काय चेक करणार. सपोज मी म्हटलं तुम्हाला 58, 518चा क्यूब काढा तर 8च्या क्यूबमध्ये तुम्हाला काय दिसून राहिला, तर लास्टमध्ये काय चेक करणार. अरे समजलं नाही आठवले तर 1 ते 10चे क्यूब तर तुम्हाला माहितीच आहेत. तर 8चा क्यूब लक्षात ठेवा काय आहे 512, म्हणजे लास्टमध्ये काय आहे. तर 18च्या बी लास्टमध्ये, 28च्या बी लास्टमध्ये, सगळ्यांच्या लास्टमध्ये काय आला असता. अरे आला असता की नाही. कळलं हा काय आहे. तर क्यूबची तुम्हाला या प्रकारे थोडंसं युनिट डिजिट कन्सेप्ट लावावं लागेल. देन स्क्वेअरची ट्रिक सांगणार आहे है ना. तर स्क्वेअर करण्याची ट्रिक. तर पहिले 2 अंकी संख्येची ट्रिक पाहू आपण. ठीक आहे. तर सपोज मी म्हटलं 69चा स्क्वेअर काढायचा आहे. मग अशी मी म्हटलं होतं तुम्हाला 69चा स्क्वेअर किती. तर तुम्ही 69 गुणीला 69 करत राहाल. अरे करत राहिल्या असत्या. त्यापेक्षा आपल्याजवळ हा फॉर्म्युला आहे बघा, a + b होल स्क्वेअर का असते प्लस ट्वाईस AB प्लस आहे की नाही आहे. तर याला थोडासा वेगळ्या रूपात मांडतो मी. याच्यातले सिम्बॉल काय करून टाकतो गायब, सिम्बॉल काय करून टाकतो गायब, आणि त्याला तोच फॉर्म्युला थोडासा वेगळ्या रूपात मांडू आपण. तर A आणि B स्क्वेअर, तर A स्क्वेअर ट्वाईस AB आणि या रूपात मांडू. ठीक आहे. या प्रकारे मांडला. आता याला कन्सिडर करा A, याला कन्सिडर करा B. मांडा बरं अशा रूपात. Aचा स्क्वेअर म्हणजे इकडे काय म्हणते 2AB, 2AB म्हणजे या दोघांचा गुणाकार 9 × 54, 54च्या डबल 2च्या गुणाकारमध्ये पुन्हा, तर 54च्या डबल 100 लिहिला 108. देन बीचा स्क्वेअर म्हणजे 9चा स्क्वेअर झालं. बस बघा आता याच्यातला घ्यायचा 1, हे 8 समोर प्लस होतील. 108 आणि 8 116, 116 आले असते. 116चा काय घ्यायचा फक्त, हे 11 कुठं प्लस होतील. तर 11, 36 आणि 10 46 आणि 1 किती झाला असता. पहा बरं हा आहे की नाही स्क्वेअर 69चा आहे का. तुम्ही गुणाकार करून पाहू शकता. नाही तर मग तो आहेच आपल्याजवळ चार्ट पाहिल्या होत्या त्याच्यात. सपोज कोणाच्या तुम्हाला जसं आता आपल्याला हे 91 वाली सिरीज माहीत होती. तर 91 वाली सिरीज माहीत होती की नव्हती. पक्का मला नाव वाटत होती म्हणून होती. हां काय होता 91च्या, किती होता 82 001 नव्हता, उलटा होता कार्यक्रम. 82 81 समथिंग. अरे होता का, पाहून घ्यायला कसं आहे 82 81. हां ठीक आहे. तुम्हाला नाही दिसला मला दिसला. तसेच 97चा स्क्वेअर काय निघला असता, 95चा स्क्वेअर काय निघला असता. आता 5वाल्या संख्येचा काढणं खूपच इझी आहे. कसं तर लक्ष द्या.
या 5चा स्क्वेअर घेऊन घ्या पहिलेच. घेतला. अरे 5चा स्क्वेअर घेऊन घेतला 25. आता 9च्या समोरची संख्या 9 10 झाला. 5वाल्या संख्येचा स्क्वेअर काढणं खूप इझी. अरे ठीक आहे. तर 5वाल्या संख्येचा स्क्वेअर या पद्धतीने नको काढाल, या पद्धतीनं काढाल. सपोज मी म्हटलं 35चा स्क्वेअर किती, 5चा स्क्वेअर. हिनाली लक्ष आहे तुझ्या. 5चा स्क्वेअर लिहिला. 3च्या समोरची संख्या 4 झाला. ठीक आहे. हां, सपोज आता मी काढून पाहतो कशाच्या, 97च्या. कशाच्या काढून पाहतो, 97च्या स्क्वेअर या पद्धतीनं. तर 9चा स्क्वेअर. हां, मग 9 7 63च्या डबल 100 पक्का 126. आणि 7चा स्क्वेअर. तर याच्यातला काय घेतला, याच्यातला काय घेतला 9. हा 4 इकडे 130 झाला असता. 130च्या 13 इकडे आला असता. अरे कळलं. तर कोणत्या पण 2 डिजिट नंबरच्या या प्रकारे काढायच्या. ठीक आहे. मग 3 डिजिट म्हटलं. आता काय म्हटलं 3 डिजिट. तर सपोज मी म्हटलं 169च्या काय काढायचं आहे स्क्वेअर. कसा काढला असता. तर आता यामध्ये काय करायचं, याला कन्सिडर करायचं ए, याला कन्सिडर करायचं बी. ठीक आहे. तर 16चा स्क्वेअर 256. 16 9 144. 144च्या डबल 288. आणि 9चा स्क्वेअर. इथून काय घेतला आपण, हा 8 इकडे मिळवून टाका. 294. 296. 296. तर 296चे 29 इकडे मिळवा. 9 6 हात चालला. किती झाले, आहे का नाही आहे, आहे पक्का. चेक करू शकता तुम्ही, नाही तर गडबड होईल. ठीक आहे. सपोज मी म्हटलं 1112चा स्क्वेअर. तुम्ही आपल्या पद्धतीनं चेक करून पाहू शकता 1112चा. तर आपण आपल्या पद्धतीनं काढून 1च्या याला पकडला आणि याला पकडला बी. तुम्ही तुमच्या पद्धतीनं काढून पहा. 11चा स्क्वेअर 121. 11 दुने 22च्या डबल 2चा स्क्वेअर. इथून काय घेतला, हा 0 इकडे आला म्हणजे 4. हा 4 इकडे आला. बरोबर आहे. गुणाकार करून काढल्या. 112 गुणिला 112 आला. काढता येईल. समजलं. आता स्क्वेअर रूट. आता स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट कसे काढाल, स्क्वेअर रूटची ट्रिक. आता कोणता बी एखाद्या संख्येचा स्क्वेअर सांगा. तुम्ही आपल्या काढा 2 डिजिटवाले 3. तिघे जण उभे. सार्थक, हां समीर, तुम्ही काय करा, कोणत्या बी 2 डिजिटवाल्या नंबरचा स्क्वेअर काढा. ते स्क्वेअर नंबर मला सांगा, कोणाचा हो तो नको सांगा. ठीक आहे. हां चला घ्या लवकर. आणि तुम्ही 3 डिजिटवाले काढा. 1 2 3. दोन डिजिट नाही 3 डिजिट कराल का. हां 6500. हां
एक काम कर, थांबवून दे,